माते नर्मदे हर. नर्मदे हर. सुलपाणी झाडी नर्मदा आश्रम या आश्रमात तुम्हा सर्व मातेंचं स्वागत आहे. माते बरं आपलं अगोदर नाव सांगा बरं, आपण आहेत कुठून? माझं नाव आहे स्मिता इंदापूरकर. मी पुण्याहून आली आहे. अरे वा. पुण्याहून बरेच लोक परिक्रमाला येतात, डेली येत असतात, तो रोजच येत असतात. बरेच आलेत यावर्षी असं ऐकते, पुण्यातून बरेच आहेत. नाही, सर्वात जास्त पुणे आणि मुंबईहून येतात. आणि इकडं आमचा वारकरी संप्रदाय, नंतर मग नाथ संप्रदायाचे लोक आहेत, ते पण जास्त करतात. म्हटलं जवळजवळ वारकरी संप्रदायातला प्रत्येक व्यक्ती आईची परिक्रमा करत असतो. अगदी. नंतर नाथ संप्रदायाने उल्लेख केलेला आहे, तेही लोक येतात नाथ संप्रदायाचे. आपली ही पहिलीच परिक्रमा माते? हो, पहिलीच परिक्रमा आहे. कसं वाटलं बरं या आपल्या परिक्रमेत आपण कोणाकडनं एवढं हे घेतलं प्रोत्साहन? काय होतं म्हणजे खूप एकदम एकाएकी मैयाचं माहिती नाही मनात आलं. म्हणजे एक 3-4 वर्षापूर्वी 2018 साली मी लेपाला गेले होते भारतीताई ठाकूरांकडे. हो. एक राम सप्ताह होता आमचा तिथे. आणि तिथे त्यांनी जेव्हा अनुभव सांगितले, खरं तर आता येताना मी एकही व्हिडिओ बघितला नाही, काही बघितला नाही, पण ती जी प्रेरणा होती की मैयाची परिक्रमा करायची हे खूप मनात होतं. आणि मैयाने यावर्षी तो योग घडवून आणला. आणि आता 16 तारखेला मी ओंकारेश्वरून परिक्रमा उचलली आहे आणि आता सुरू आहे ती तिच्या कृपेने व्यवस्थित. माते लोकांना अद्भुत अनुभव येतात मैयाचे. अद्भुत म्हणजे असं की प्रत्यक्ष आता तुम्ही इच्छा केली पण त्वरित आई पूर्ण करते. खरं आहे. अगदी बरोबर आहे. हे तर खरंच अनुभव आला. म्हणजे सुरुवात झाली, ओंकारेश्वरून चालायला सुरुवात केली, 1-2 टप्पे गेले. सुरुवातीचे 2-3 दिवस अगदी उत्साहात गेले, 20-25 किलोमीटर चाल, 28 किलोमीटर चाल. पण नंतर मला असं वाटतं मंडवाडा इथे काय झालं, खूप चालल्यानंतर इतके दमले मी. आणि आम्हाला एका आश्रमात जागा नव्हती, आम्ही एका महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे जागा मिळाली आणि तिथे झोपलो. 2 सेकंद असं झालं तर मला भोजन प्रसाद नको, काही नको. मैया आता माझे फार पाय दुखत आहेत, काय करू. आणि मी झोपून गेले, काहीच घेतलं नाही, मी झोपले. आणि एक 10 मिनिटानंतर एक बाबाजी आले. मैया आपको भोजन प्रसाद नहीं लेना है? म्हटलं नहीं, मेरा बहुत पाय दुख रहा है, अभी नहीं, मैया की कृपा, मैं सो जाती हूँ. 5 मिनिटांनी एक बाबाजी आले आणि त्यांनी ती काय जडीबुटी होती आणि काही माझ्या मनात नाही, असं मला वाटलं कोणीतरी मसाज करावं मला. आणि ती मैयानी 2 सेकंदात माझं हे पूर्ण केलं आणि त्यांनी पूर्ण जडीबुटीने माझ्या पायाला मसाज करून दिला. दुसऱ्या मिनिटाला मला सकाळी उठून पुन्हा मी चालायला लागले, दुसऱ्या दिवशी पुन्हा 25 किलोमीटर चालले. म्हणजे इतकं ते भावलं की मनात आलं की आता पाय दुखत आहेत आणि कुणीतरी मसाज करावं. तर ते मैयानी इमिजिएट तिथे उभं केलं. खरंच अद्भुत लीला आहे मैयाची. अरे वा. लागलीच प्रत्येक परिक्रमा वासांची इच्छा पूर्ण करते, प्रत्येक मूर्तींची इच्छा पूर्ण करते. खरंय, अगदीच आहे. त्यानंतर पुढे शूलपाणी जंगल जसं सुरू झालं, इच्छा तर होती आपल्याला शूलपाणी जंगलातूनच करायचं आहे, चालतच करायचं आहे. आता मध्ये मध्ये थोडे पाय दुखतात, ते सवय नसते. शहरातलं चालणं आणि इकडे चालणं थोडा फरक आहे, खूप फरक आहे. तो ह्या जाणवतं म्हणजे. आणि सगळ्यात मला जो एक म्हणजे मला हा मी सोडायचा आहे म्हणूनच खरं तर परिक्रमा आहे. म्हणजे आपल्यातला मी जो काढायचा असतो तो मैयाच्या कृपेने होतं इथे. आणि सुरुवात केली चालायला, ते चढ उतार डोंगर आले. एक पॉईंट असा होता की आता संपूर्ण दरी होती. म्हटलं संपलं आता, आपल्याला काही खरं नाही, मैया काय असेल ते होऊ देत. त्या क्षणी मला माहीत नाही, मैयाचं नुसतं डोळे मिटून डोळे उघडेपर्यंत कोणीतरी आला आणि माझा हात धरलं, माताजी चलो. आणि पूर्ण त्यांनी ती दरी माझे हात धरून पार केली. म्हणजे अफाट लीला आहे. म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी त्याची कृपा काय आहे ती. हा मला अगदी 2 अनुभव तर इतके जबरदस्त आले की नाही विसरू शकत. आणि अशीच पुढची परिक्रमा मैयाने व्यवस्थित करून घ्यावी एवढीच तिच्या चरणी प्रार्थना आहे. आणि मैयाच्या चरणी हीच विनंती करेल की आपली जी परिक्रमा आहे मंगलमय आणि सुखमय हो, हीच आईच्या चरणी प्रार्थना. नक्कीच. आपण इथं आलात आणि जी मुलाखत दिली याबद्दल आपले धन्यवाद. आणि परत अशीच आपण परिक्रमा करत राहा आणि आईचे प्रोत्साहन घेऊन परत सेवेची संधी द्या. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण कुठून आहेत? नर्मदे हर. नर्मदे हर.
माझं नाव रेखा पुरोहित आहे. मी अहमदनगरहून आहे. आता त्याचं नाव अहिल्यानगर झालंय आमच्या गावाचं नाव. असं आहे का? हम्म. हो. आपली ही पहिलीच परिक्रमा? हो, माझी ही पहिलीच परिक्रमा आहे. जसं मी आता मला जे प्रोत्साहन मिळतं VMRK विश्व मानव रूहानी केंद्र, आमच्या जवळजवळ 200 ते 250 शाखा आहेत, म्हणजे मोठमोठ्या शाखा आहेत. याला आता चालवत आहे बलजीत सिंग महाराज चालवत आहे, बलजीत लक्ष्मण सिंग राणा. हे आता गुरुच्या गादीवर आहेत. आमचा एक भाग आहे, म्हणजे राधास्वामीचा तो एक भाग आहे, त्याचाला भाग आहे. मला त्यांच्याकडनं प्रेरणा मिळालेली आहे. बरं. हो. आम्हाला म्हणजे अगोदर आम्हाला नामाची दीक्षा घेतली जाते. अच्छा अच्छा. नाम, हो. एक नामतारी, बाकी सब दुकानदारी. हा, आमचे पण सद्गुरू नामच देतात. म्हणजे आम्ही नामची कमाई करतो, जास्त इकडे तिकडे पडत नाही. आणि पहिली गोष्ट आम्हाला आहे की हर जीव की सेवा करनी है, हो. हर महात्मा की सेवा करनी है. असं नाही हर जीव ने हर महात्मा आया उनकी बी आपण सेवा करणे, म्हणजे तन मन धन जेवढं होईल आपल्याला ती सेवा करी. तिथून मी प्रेरणा घेऊन आलेलं आहे. हो. आणि मग आणि आमच्या गुरुदेव मैयाला जास्त महत्त्व देतात. मा होती, खरंच आहे. माच असते. मा होती, हो. तर जास्त महत्त्व देतात. मला ही ती प्रेरणा घेऊन मी ही सेवा करतोय. हो. आपण कोणाकडनं अशी प्रेरणा घेतली बरं? मी ना थोडं 10-12 वर्षापासून असंच यूट्यूबवर ऐकलं होतं. तर चितळेताईंचे ऐकले होते मी व्हिडिओ. खरं म्हणजे पहिले सुरुवातीला त्यांच्याकडूनच ऐकले होते. मला त्यापासून इच्छा होती की परिक्रमा करावी म्हणून. पण घरच्या परिस्थितीमुळे किंवा घरी काही कारणास्तव मला घरी इकडे येऊनच दिलं नाही. आता मागच्या वेळेस माझे मिस्टर पण रिटायर झाले, त्यामुळे मग ते म्हणे चला आपण 2 जण जाऊ, म्हणून ह्यावेळेस आम्ही 2 जण परिक्रमेला आलो. हो. विशेष म्हणजे त्यांना चढाई उतरायचा मातीचा खूप त्रास आहे, पण मैयानी त्यांची शूलपाणी कशी पार केली त्याचं मला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटतं. आता या माते बोलले नाही इथं मी हा जो शब्द आहे, तर आई प्रत्येकातलं जो मी अहंकार आहे काढून तो सर्व काढून टाकते. खरंच आहे, खरंच. असं आता आपण जर संसारामध्ये असताना आणि आईच्या परिक्रमेमध्ये असताना आपला मी हा निघून जातो, आपल्याला त्याचा अनुभव होतो. कारण जीवन काय खरं ते आईच्या परिक्रमेत कळतं. हे तर बरं आहे. तुम्ही आता 1-1, 2-2 बरोबर राहत आहेत. एकटा जर राहिला तर त्याला कळतं की सर्व काय आहे. नाही, खरंच कळतं. आपण रस्त्यातून ज्यावेळेस काही लोक एकदम पुढे असतात, काही एकदम माग असतात, आपण एकटंच जंगलातून चालतो, त्यावेळेस तो अनुभव वेगळा येतो. असं वाटतं बस माई आणि आपण आपलं तेवढंच विश्व आहे असं वाटतं. ते छान वाटतं एकदम. म्हणजे माणसातला जो अहंकार आहे तो निघून जातो. हो. मी असे लोक पाहिले की बाकीचे लोक ते 5 घरं 2 घरं भिक्षुकी पण करतात. म्हणजे त्यांच्यातला हे असं नाही की मोठमोठे लोक पाहिलेत मी की ज्यांची परिस्थिती फार चांगली ते पण असं करतात. कारण त्याच्यातला तो मीपणा निघून जातो. आणि याच्यात डबल फायदा आहे. एक तर आपल्याला अध्यात्म पण कळतं याच्यात खरं काय. आणि जर तुम्ही या जीवनात जर अध्यात्माचा आनंद घेतला तर डबल फायदा आहे. खरंच आहे. ठीक आहे. हो, याचा डबल फायदा आहे. हो. तुम्हाला कसे अनुभव आले बरं इथले? मला खूप छान वाटतं. प्रत्येक ठिकाणी आपण जातो तर पुढची व्यवस्था आपल्याला काहीच माहिती नसते, तरी पण प्रत्येक ठिकाणी एकदम लोकांनी प्रत्येक ठिकाणी बहुतेक 90-100% म्हटलं तरी चालेल, अगदी प्रेमाने प्रत्येक परिक्रमावासींना चांगलाच त्यांनी सहकार्य केलं आहे प्रत्येक गोष्टीला. तसं पण एक असं पाहण्यात येतं की जिथं कुठं अडकला, कोणी एखादा व्यक्ती अडकला आणि त्यानं जर मैयाला पुकारलं, मैयाने जर पुकारलं तर लागलेच आई कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येते आणि त्यांना ती मदत रस्ता दाखवते, करते. पुढचं हे करते. हो, नक्कीच करते. मला ते शूलपाणीतून येताना त्यांना कसं परत वरती चढवायचं हा मला खूप मोठा प्रॉब्लेम होता. आता कसं तर मैयानी बरोबर एक मुलाला पाठवलं, त्यांची बॅग घेतली आणि त्यांच्या हाताला धरून पूर्ण 2-3 डोंगर त्यांनी एकदम पद्धतशीरपणे पार केले. अरे वा. हे खरंच
त्यांच्याबरोबर मला पण कुठे अडचण आली तर मला पण हात धरून त्यांनी बरोबर आणलं त्या लोकांनी. हेच तर असतं माईचा अनुभव, यालाच म्हणतात अनुभव. खरंच आहे ही गोष्ट. आपण इथं आला आणि जी सेवा दिली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आईच्या चरणी हीच विनंती करेल की आपली ज्या चांगल्या इच्छा, सद इच्छा आहेत, म्हणजे चांगल्या ज्या इच्छा आहेत त्या आई पूर्ण करो. तुम्ही पण आम्हाला छान प्रकारे सेवा दिली, पायाला तेल लावून नाही, मॉलिश करून हे सगळं आई करून मी ही तुम्ही सेवा पण करत सेवा नाही, मी खूप छान तुमची सेवा करतात, करू त्यामुळे शकत तुमचे पण एक धन्यवाद. ऐकून घ्या, मी तुमची सेवा करू शकत नाही कारण माझ्यात ती ताकद पण नाही आहे. मी कोणत्या दिवशी माझे ते एखादा फुगा असतो त्याचा जसं टोचल्यावर त्याची हवा निघून जाते, तशी माझी हवा निघून जाईल. मी एक साधा भोळा, एक साधा आईचा सेवक आहे. काय मी पण प्रयत्न तरी पण करतो प्रत्येक परिवार आईला ह्या परिक्रमा आणि त्याचा आनंद मिळतो. आईला आणि आमच्या गुरुला पुढे करा. आजच आमच्या गुरूंचा आहे की बेटा आपको सेवा करनी है, तो आम्ही सेवा करत राहतो. आईची आम्ही मागतो अगोदर भीक, मैया मुझे सेवा देना है. मैयाला प्रार्थना करते की अशीच चांगली सेवा तुमच्याकडून घडो मला आणि एकच आमची जाणं की मी परिक्रमा चांगली सर्वांची सेवा हो. करू शकू मैया. नर्मदे हर. नर्मदे हर.